नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आजची कविता ही तिच्या लटक्या रागाविषयी बोलणारी कविता आहे. तो लटका राग काय येतो, कसा येतो आणि त्यातून काय अभिप्राय द्यायचा प्रयत्न होतो हे मी आज मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर पाहूया आजची कविता लटका राग. तुला नेहमी वाटते मी रागावते आणि रुसते. तुला नेहमी वाटते मी रागावते आणि रुसते, पण तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा माझंच अस्तित्व माझं नसते. तुला नेहमी वाटते मी रागावते आणि रुसते, पण तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा माझंच अस्तित्व माझे नसते. नाही राहू शकत तुझ्याशिवाय, नाही राहू शकत क्षणभर तुझ्याशिवाय, यात माझं काय चुकतंय? नाही राहू शकत क्षणभर तुझ्याशिवाय, यात माझं काय चुकतंय? सांग ना, तू सतत अवतीभोवती असावं असं वाटतंय हे तुला दिसतंय? सांग ना, तू सतत अवतीभोवती असावं असं वाटतंय हे तुला दिसतंय? हे बघ, माहिती नाही मला प्रेमाची कबुली काय असते. हे बघ, माहिती नाही मला प्रेमाची कबुली काय असते, पण आज मात्र ठणकावून सांगावसे वाटते. पण आज मात्र ठणकावून सांगावसे वाटते, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि माझ्या व्यतिरिक्त तुला मी इतरांसोबत पाहू शकत नाही. पण आज मात्र ठणकावून सांगावसे वाटते, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि माझ्या व्यतिरिक्त तुला इतरांसोबत मी पाहू शकत नाही. माहिती आहे खूप कठीण आणि अवघडही आहे. माहित आहे खूप कठीण आणि अवघडही आहे, पण तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा शब्द सगळे हरवून जातात. पण तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा शब्द सगळे हरवून जातात. ओठ जरी हसत असले तरी डोळे मात्र बोलत राहतात. ओठ जरी हसत असले तरी डोळे मात्र बोलत राहतात. तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा मी दिवस मोजत राहते. तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा मी दिवस मोजत राहते. दिवस मोजता मोजता तास मोजणे जरा जास्त सोपे दिसते. दिवस मोजता मोजता तास मोजणे जरा जास्त सोपे दिसते. तासांच्या हिशोबामध्ये वेळ पटकन निघून जाईल. तासांच्या हिशोबामध्ये वेळ पटकन निघून जाईल आणि क्षणार्धात मी तुला माझ्या समोर उभे पाहीन. आणि क्षणार्धात मी तुला माझ्या समोर उभे पाहीन. चुकत असेल कदाचित, चुकत असेल कदाचित, नाही म्हणतच नाही. चुकत असेल कदाचित, नाही म्हणतच नाही, कारण प्राधान्यांच्या यादीत मी असेनच असं नाही. चुकत असेल कदाचित, नाही म्हणतच नाही, कारण प्राधान्यांच्या यादीत मी असेनच असं नाही. असो असो, एक मात्र स्पष्ट आहे, एक मात्र स्पष्ट आहे, तू नजरेआड असणं मला मान्य नाही. एक मात्र स्पष्ट आहे, तू नजरेआड असणं मला मान्य नाही. रागावणं आणि रुसणं याला पुन्हा आयुष्यात स्थान नाही. एक मात्र स्पष्ट आहे, तू नजरेआड असणं मला मान्य नाही आणि रागावणं आणि रुसणं याला पुन्हा आयुष्यात स्थान नाही. तुला नेहमी वाटते मी रागावते आणि रुसते, पण तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा माझं अस्तित्व माझे नसते. तू जेव्हा दूर जातोस ना तेव्हा माझं अस्तित्व माझे नसते. मला वाटतंय राग जरी येत असला तरी त्या रागामागची भावना काय आहे हे समजून देण्याचा मी आज प्रयत्न केला असेल. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह किंवा एका नवीन लेखासह. तोपर्यंत धन्यवाद.